नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. शेवटचा पेपर आहे उद्या, बरोबर. थोडंसं नर्वस फील पण होतं आहे आणि एक्साइटमेंट फील पण होतं आहे, बरोबर ना. आता भूगोलाचा शेवटचा पेपर आहे. सगळं काही प्रिपरेशन आपण केलेलं आहे. सगळे व्हिडिओज अपलोड झालेले आहेत. अगदी इम्पॉर्टंट क्वेश्चनपासून मॅपपासून त्यानंतर स्टेन्सिलचा यूज कसा करायचा, कारणे द्या, सगळे व्हिडिओज टाकलेले आहेत. नसतील बघितले, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. ते व्हिडिओ नीट बघून घ्या आणि नीट समजून घ्या. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर उत्तरे लिहा. हा जो प्रश्न क्रमांक 7वा असतो त्याच्यामध्ये 3 पैकी 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात आणि 8 गुणांसाठी हा प्रश्न असतो. म्हणजे एक प्रश्न झाला 4 गुणांसाठी. कसं लिहायचं सगळं समजून घेऊया. सोबत सगळे PYQ बघूया. म्हणजे आपण जे गोल ठेवलं आहे 40 पैकी 40 आणायचं ते आपण पूर्ण करू शकतो. समजलं नक्की? चला, आता महत्त्वाची गोष्ट काय आहे बघा. हा एकमेव विषय असा आहे की ज्याच्यामध्ये उत्तर हे 4 मार्कांसाठी विचारले. ह्याच्या आधी 4 मार्कांचा प्रश्न नव्हता. एक प्रश्न 4 मार्कांना कुठंच नव्हता. मग त्याच्यामुळं ह्याचं उत्तर लिहिताना ते मुद्देसूर असलं पाहिजे. आता मुद्देसूर असणं म्हणजे त्या मुद्द्यांचा सिक्वेन्स पण मेंटेन झाला पाहिजे. त्यामुळं अगोदर मुद्दे ठरवा. किती ठरवायचे? कमीत कमी 8 ते 9 आले पाहिजेत आणि नंतरच लिहिण्याचा प्रयत्न करा. 8-9 मुद्दे असतील तर तुमचा आन्सर एकदम डिटेलमध्ये दिसेल. आणि माझं सजेशन तर तुम्हाला असं राहील की 1 पेज उत्तर झालं पाहिजे असाच प्रश्न निवडा, म्हणजे आउट ऑफ मार्क कन्फर्म होतील. नंतर त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये अजून काय काय पाहिजे बघा. ठिकाणांचा उल्लेख तुम्हाला करता आला पाहिजे, विभाग उल्लेख करता आला पाहिजे, प्रदेश यांचा उल्लेख करता आला पाहिजे. हे जर तुम्हाला उल्लेख करता आलं आणि तुम्ही जर ते वर्ड्स अंडरलाईन केले तर उत्तर अजून हायलायटेड होईल आणि इझिली आपण आउट ऑफ मार्क मिळवू शकतो. नंतर योग्य प्रश्नाला स्टेन्सिल यूज करायचं आहे. कसं यूज करायचं लास्ट व्हिडिओमध्ये आलेलं आहे. तो व्हिडिओ नीट बघून घेताल. त्याच्यामध्ये मी एक क्वेश्चन तुम्हाला एक्सप्लेन पण केलेला आहे, त्यामुळे तो नीट बघताल. आता याही ठिकाणी सांगणार आहे, टेन्शन नका घेऊ. प्रत्येक धड्यामधला इम्पॉर्टंट क्वेश्चन बघायचं आहे. सोबत प्रिव्हियस इयरला आलेले क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत. आता एक गोष्ट अजून एक डोक्यात ठेवा, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स रिपीट होत नाहीत सविस्तर उत्तरांमध्ये. कळलं? पण पॅटर्न मात्र सेम राहतो. कळलं? प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो आणि त्याचं उत्तर तेच पण राहू शकतं. त्यामुळं तसा प्रश्न ओळखता आला पाहिजे. आता इम्पॉर्टंट क्वेश्चन्सचा हा व्हिडिओ होता, अपलोड झालेला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल, तो व्हिडिओ बघा. 10 मिनटाचा असेल. पटपट 2x स्पीडने बघा. 5 मिनटामध्ये सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे आहेत ते अंडरलाईन करून घ्या आणि झाले का नाही झाले ते चेक करा. नसतील झालं तर ते करून टाका. समजलं? चला, आता एक ॲनालिसिस करून तुम्हाला सांगतो की प्रश्न जे 3 असतील त्यांची कॅटेगरी कशी असते ते बघा. एक प्रश्न तुम्हाला भारत आणि ब्राझील यांची तुलना करणारा पडेल. म्हणजे काय? हवामानाची तुलना करा, पर्जन्याची तुलना करा, व्यवसायाची तुलना करा, किंवा दोघांनासुद्धा पर्यावरणासंबंधात कुठल्या कुठल्या अडचणी आहेत असा. म्हणजे 2 देशांवरती एक कंबाईंड प्रश्न. एक प्रश्न सेपरेट, भारतावरती सेपरेट, ब्राझीलवरती सेपरेट. आणि एक प्रश्न जो कंपल्सरी येतो आहे, तुमचे विचार मांडा. हा असतो चॅप्टर नंबर 1 मधला धडा क्रमांक 1 क्षेत्रभेट. त्यामुळं त्या धड्यावरती तर आपला फोकस खूप जास्त राहिला पाहिजे. समजलं इथपर्यंत? चला, आता ह्याच्यानंतर स्टेन्सिलचा यूज केल्यानंतर एक सविस्तर उत्तर किती सुंदर दिसतं आणि मुद्देसूर दिसतं त्याचा हा नमुना आहे बघा. लेफ्ट साईडला प्रॉपर उत्तर आलं आहे, राईट साईडला स्टेन्सिल मार्क झालेली आहे. सगळे इथले जेवढे काही पॉईंट्स होते सगळे या ठिकाणी मेन्शन झालेले आहेत. आता हे प्लॉटिंग कसं करायचं त्यासाठी तो व्हिडिओ नीट बघा, नीट समजून घेताल. उत्तर कळलं कसं लिहायचं? चला, आता प्रत्येक धड्यातले प्रश्न आणि त्याची उत्तरं जे आपण इतिहास राज्यशास्त्राला केलं होतं तेच करणार आहोत. क्षेत्रभेट पहिला धडा आहे. क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल? बघा, आपण भेट देतो त्या ठिकाणच्या स्वच्छतेला गालबोट लागणार नाही असे वर्तन करणे ही आपली नैतिक व सामाजिक जबाबदारी आहे. झालं पहिलं. नंतर त्यामुळं क्षेत्रभेटी दरम्यान आपल्या हातातून कचरा इकडे तिकडे फेकला जाणार नाही याची काळजी घ्यावी. खाण्याचे रिकामे पुडे, पाकिटे, पाण्याच्या बाटल्या, उरलेले अन्नपदार्थ कचरापेटीत टाकावे. ओला व सुका कचरा वेगवेगळ्या पेट्यांमध्ये टाकावा. आपल्यासोबत कचरा टाकण्यासाठी मोठ्या आकाराच्या पिशव्या घेऊन जाव्यात, जेणेकरून क्षेत्रपेटीच्या ठिकाणी कचरापेटी उपलब्ध नसल्यास किंवा ती पूर्ण भरलेली असल्यास आपण केलेला कचरा या पिशव्यांमध्ये टाकून नंतर त्या पिशव्यांची योग्य ती विल्हेवाट लावता येईल व्यवस्थित. आता ह्यात प्रॉब्लेम काय बघा, हे उत्तर खूप छोटं आहे.
बरोबर ना, मुद्दे कमी आहेत, त्यामुळं सिलेक्ट करताना मोठावाला सिलेक्ट करायचा. नंतर बघा, साखर कारखान्यात क्षेत्रभेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. डिसेंबर 2020ला आलेला प्रश्न आहे. प्रश्न फिरवला कसा बघा, कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. कुठला कारखाना सांगितलंच नाही, मग लक्षात ठेवायचा कुठला, साखर कारखाना. समजलं. मग असे साधारण 1, 8, 9, 10 केले तरी पण चालतील, काय टेन्शन नाही. मिनिमम तर 8 ठेवा, मॅक्सिमम 10 ठेवा. असे 10 प्रश्न तयार करायचे, म्हणजे आपलं उत्तर एकदम व्यवस्थित होईल. ठीक आहे. आता एक्सप्लेन करत नाही, तुम्ही पटपट स्क्रीनशॉट घेत चाला, म्हणजे हे प्रश्न तुमचे व्यवस्थित होऊन जातील. कळलं. आता ह्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, तुम्ही क्षेत्रभेटीत सहभागी होणार असाल तर कशी तयारी कराल. वनक्षेत्रास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. 2 वेगवेगळ्या गोष्टीत बघा. सहभागी झालो तर तयारी कशी करणार हे या ठिकाणी सांगितलं. मग वनक्षेत्राकडे भेटायला चाललो आहे, मग प्रश्नावली कशी असणार आहे, खाली प्रश्न आला. आता हा प्रश्न जो आहे ना, ह्याचं उत्तर खूप मोठं होईल. आता हे तुम्हाला स्क्रीनवरती छोटं दिसतं आहे, पण हे अराऊंड 1.5 पेज होतं आहे. मग जर असं उत्तर लिहिलं तर 4 पैकी 4 तर मिळणारच ना, अर्धाही मार्क नाही जाणार. कळलं. पुढं बघा काय दिलं आहे, क्षेत्रभेटीच्या वेळी नदी प्रदूषण होऊ नये म्हणून तुम्ही कोणते उपाय सुचवाल. व्यवस्थित 1, 4, 5 उपाय सुचवायचे. आता तुम्ही इथून खाली पॉईंट करू शकता, इथून पण खाली पॉईंट करू शकता, नंतर ह्या ठिकाणीपासून पॉईंट करू शकता आणि हे उत्तर थोडं मोठं करू शकता. घेतला स्क्रीनशॉट. पुढं बघा, कृषी क्षेत्रभेटी दरम्यान शेतकऱ्याच्या मुलाखतीची प्रश्नावली तयार करा. परत प्रश्नावली करायची आहे, या ठिकाणी 10 प्रश्न तयार केले. घेतला स्क्रीनशॉट. चला पुढं बघा, एका धड्यावरती किती प्रश्न आलेत. क्षेत्रभेट म्हणजे काय, समुद्रकिनाऱ्यावर गेल्यावर कोणती काळजी घेताल, क्षेत्रभेट म्हणजे काय, क्षेत्रभेटीची पूर्वतयारी कशी कराल. प्रश्न बघा, समजलं. व्यवस्थित असे उत्तरं आली पाहिजेत. डन. चला पुढचा धडा, स्थान व विस्तार. आता हा धडा ना खूप छोटा आहे आणि ह्याची उत्तरं पण खूप छोटी आहेत, पण प्रश्न सविस्तर उत्तराच्या ठिकाणी आलेला आहे. आता या ठिकाणी जर तुम्हाला स्टेन्सिल वापरता आली, म्हणजे तुम्ही जर ठिकाणं दाखवू शकलात, जसं की भारत उत्तर गोलार्धामध्ये आहे, मग कर्कवृत्त दाखवता येतं आहे का, ब्राझील इक्वेटर दाखवता येते का, विषुववृत्त, हे जर तुम्हाला दाखवता आलं तर वेल अँड गुड होऊन जाईल. प्रश्न बघा कुठले कुठले आले होते. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांत स्थानासंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत, वेगवेगळ्या गोष्टी लिहायच्यात. नंतर ऐतिहासिक पार्श्वभूमी भारताची लिहायची आहे. त्यानंतर भारत ब्राझील दोन्ही देशांची ऐतिहासिक पार्श्वभूमी. नंतर स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले. हे सगळे याचे प्रश्न होते. पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि व्यवस्थित वाचून ठेवा. मुद्दे लक्षात ठेवा. आता वेळ कमी आहे ना, मुद्द्यांवरती फोकस ठेवा. चला घेतला हा स्क्रीनशॉट. डन. चलो नेक्स्ट जाऊया. प्राकृतिक रचना व जलप्रणाली, भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये. हाच प्रश्न मी तिथं लिहिला होता, तेच उत्तर आहे. घेतला स्क्रीनशॉट. पुढचा प्रश्न बघा, हिमालय पर्वताची सविस्तर माहिती लिहा. डन. घेतला. आता ह्याही ठिकाणी तुम्ही स्टेन्सिलचा वापर करू शकता. व्यवस्थित वरच्या साईडला हिमालय, त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणचे जे टाईप्स आहेत हे सहज दाखवू शकता, पण माहिती असतील तरच दाखवा. नसल माहिती तर आत्ता ते एक्झामला नसल माहिती तर आत्ता टेक्स्टबुकमध्ये ते पार्ट्स नीट समजून घ्या, म्हणजे प्लॉटिंग करणं इझी होईल. पुढं बघा, धडा क्रमांक 4, ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक. मार्च 2019ला आला होता. ह्याचं उत्तर पण बरंचसं मोठं आहे, 1 पेज तर सहज होऊन जाईल. नंतर या ठिकाणी एवढा मोठे मुद्दे लिहिलेत, ह्याला तुम्ही जर व्यवस्थित तोडलं, म्हणजे इथून खाली ब्रेक केलं, इथून खाली ब्रेक केलं, तर हेही उत्तर अराऊंड 1 पेजच्या वरती तर सहज जाईल. घेतला स्क्रीनशॉट. पुढचा प्रश्न बघा, भारत आणि ब्राझील या देशांतील हवामानाची तुलना करा. आता असाच एक प्रश्न इतिहासामध्ये आला होता, त्यामुळे या टाईपचा क्वेश्चन तर पडण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे नीट बघून ठेवा. मी तुम्हाला वरती सांगितलं होतं, तुलनात्मक प्रश्न पडतो म्हणजे पडतो, त्यामुळे अशा टाईपचे प्रश्न सोडायचे नाही. घेतला स्क्रीनशॉट. चला पुढं, नैसर्गिक वनस्पती व प्राणी, वनांचा ऱ्हास होण्याची कारणे. एवढ्या इयरला आलं होतं. पॉईंट वाचून ठेवा, कारणं समजून घ्या, म्हणजे टेन्शन नाही राहणार. घेतला स्क्रीनशॉट. पुढचा प्रश्न बघा, भारतातील प्रमुख वनप्रकार सांगा. काटेरी झुडपी वने यांच्याबद्दल सविस्तर माहिती लिहा. आता हा खूप छोटा आहे, ठीक आहे, म्हणजे ह्या ठिकाणी जर तुम्ही उत्तर एवढंच लिहिलं तर कधी कधी मार्क जातील, त्यामुळं अशा छोट्या प्रश्नांना सिलेक्ट करायचं नाही. याचं उत्तर मोठं आहे त्यांनाच करा. हां, जर एमर्जन्सी असेल, म्हणजे तुम्हाला दुसरं उत्तरच नाही येते, तर लिहा, पण लिहिताना थोडेसे पॉईंट्स वाढवण्याचा प्रयत्न करतात, ठीक आहे. नंतर पुढे बघा, ब्राझीलमधील वन्यजीवनांची विविधता स्पष्ट करा. व्यवस्थित 7 ते 8 मुद्दे येतात ते. नंतर बघा, ब्राझील व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागते. मार्च 2025चा प्रश्न आहे. व्यवस्थित कळलं. चला धडा क्रमांक 6. आता हा जो धडा आहे हा
ग्राफ म्हणजे आलेख या दृष्टीने महत्त्वाचा आहे. ह्याच्यावरती फक्त मार्च 2024ला हा एकच प्रश्न पडला होता, तो म्हणजे भारतातील लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक लिहा. एवढा एकच प्रश्न पडला आहे, बाकी कधीच या धड्यावरती प्रश्न पडलेला नाही आहे. त्यामुळे आलेखाच्या दृष्टीने हा धडा तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट असेल. त्यामुळे या धड्यातले सगळे आलेख बघून घ्या, त्याच्या खालची सगळे प्रश्न उत्तरं एकदा तरी सोडून घ्या, म्हणजे एक्झामला गेल्यानंतर आलेखाचे प्रश्न आणि त्याचे मार्क पक्के होऊन जातील. पुढं धडा क्रमांक 7 मानवी वस्ती. बघा, भारत व ब्राझील देशात नागरिकीकरणाबाबत तुलनात्मक आढावा लिहा. आता ह्याही ठिकाणी तुम्ही स्टेन्सिल यूज करू शकता, कारण या ठिकाणी बघा ठिकाणांची नावं आहेत, दिसलं आहेत का नाही, म्हणजे या ठिकाणी स्टेन्सिलचा वापर होईल. घेतला स्क्रीनशॉट. चला पुढचा बघा, गंगा नदीचे खोरे आणि ॲमेझॉनचे खोरे यातील मानवी वस्त्यांबद्दल फरक लिहा. परत तुलनात्मक भारत आणि ब्राझील. कळलं? घेतला स्क्रीनशॉट. पुढं चॅप्टर क्रमांक 8 अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. परत एकदा बघा, भारत आणि ब्राझील यांच्यामध्ये साम्य आणि फरक, परत तुलनात्मक प्रश्न आला. हां, त्यामुळे हे प्रश्न अजिबात स्किप करू नका. घेतला स्क्रीनशॉट. डन. चलो, आता एवढेच प्रश्न होते. धडा क्रमांक 9वरती आत्तापर्यंत प्रश्न नाही आलेला. ठीक आहे, एकही मोठा प्रश्न नाही आला, तरी पण त्याच्यामध्ये 2-3 प्रश्न आहेत जे येण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे त्याचे मुद्दे लक्षात ठेवा. पण चॅप्टर नंबर 1 पक्का झालाच पाहिजे, हे डोक्यात फिक्स ठेवा. समजलं? चला, आता प्रश्न उत्तरं तुम्हाला समजली असतीलच, पॅटर्न पण समजला, कुठल्या टाईपचे प्रश्न येणार, स्टेन्सिलचा वापर कसा करायचा कळलं आहे नक्की. ह्याच्या आधीचा कारणे व्हिडिओ नीट बघून घ्या, त्यामध्ये मी एक ट्रिक सांगितली आहे. हां, ज्यांनी बघितलं त्यांना समजत असेल, त्यांनी नसेल बघितलं त्यांनी तो व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे ती ट्रिक पण तुम्हाला समजून येईल. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पेपर प्रेझेंटेशन बघूया, म्हणजे तुमचे जेवढे काही डाऊट्स होते प्रेझेंटेशनच्या रिलेटेड ते सगळे क्लिअर होऊन जातील. व्यवस्थित समजून घेऊया. तोपर्यंत व्यवस्थित अभ्यास करा. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आणि समजते ना तुम्हाला सगळ्यांना, कमेंट सेक्शन मी सांगताल. ठीक आहे, चला बाय बाय, ऑल द बेस्ट.